हो ना, तिघं पण टी लवर आहेत. मस्त नाश्ता झाला. अप्पर डिपर ती ना अप्पर नव्हती घेतली. अप्पर आहे ना. आम्ही बाजूला ठेवली जेवण आहे. मी अन्न घरी केलं. भाकरी पण हे घेऊ नको, ते पडलं तेवढं. ब्राउन कलर. ब्राउन कलर का नहीं है? हे बघ, हे बस ये ना सेम बेस. हाँ देखो ये ना सेम छोटा. इससे बड़ा कौन सा साइज है? These were also fine. हाँ, this is also good. Nice. इससे बड़ा और नहीं है साइज. इसका क्या कॉस्ट है? ऐसा 1 मिनिट थांब. इसका क्या कॉस्ट है? 120. हे पण छान आहे, पण खूपच ये किसके लिए नहीं? नहीं बच्चों के लिए नहीं है ना? नहीं है बघ, बच्चों के लिए नहीं है. आता हा पण चांगला पण त्यात कसं जास्त दही बसते ना. मोठं पाहिजे मला. अजून मोठे असते. ये कितने का है? 180. स्पेस खूप घेणार. हे बघ, हे मोठे. खूप जागा घेणार. हा छोटा ग्लास. कशासाठी? कशासाठी? सॉस आपल्याकडे हे बघ ना, ट्रेडिशनल पण छान वाटतं. असे फैंसी वाले. लीक नहीं होगा ना कुछ? लीक नहीं होगा. खाना खा सकते हैं ना इसमें? खा सकते हैं खाना. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Devangel World. Me is Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty ready झालो आहे. रचना आहे किचन मध्ये. नॉर्मल रूटीन चालू झालं आहे. सो येस, पुढे काय काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. डे स्टार्टेड. इट्स काय ब्रेकफास्ट. चपाती फुल गरम होते ना. ओके. सो सनी गेला हॉस्पिटलला, जसं की तुम्ही पाहिलं. आता ॲक्च्युली वाजायला आले 11:15. मी सुद्धा बिझी होती. माझं सगळं व्हिडिओ एडिटिंग्स वगैरे बाकी होते. अजून माझं बाकी आहे. पण मग मी विचार केला की पहिले घरातलं थोडंफार आवरते. किचनमध्ये सकाळी मी काय म्हणतात हे काढलेलं मिक्सर काढलेला. सो तो मला आता ठेवायचं आहे. इकडचं थोडंसं क्लिनिंग करते. आणि काल आम्ही जे लोणावळ्यावरून आणलं आहे ते थोड्याच वेळात मी ओपन करते. म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवते की काय काय गोष्टी आणल्या. जेवण वगैरे सकाळीच झालं आहे. जेव्हा सनीसाठी टिफिन बनवलं तेव्हाच आमच्यासाठी सुद्धा बनवले. भात सुद्धा ठेवते. रूममध्ये सुद्धा खूप पसारा आहे. म्हणजे खूप नाईस आणि एवढा पसारा करून ठेवला आहे. तो सुद्धा वाइंड अप करते. ती येण्याच्या आधी मला हे सगळं ॲक्च्युली करायचं म्हणून मी मध्येच थांबली माझं काम. म्हणून विचार केला की नंतर करते. आणि आईसुद्धा बाहेर गेल्या आहेत.
तुम्हाला ऑन द वे जेव्हा तुम्ही टायगर पॉईंट किंवा लायन्स पॉईंटला जाल तिथे तुम्हाला ऑन द वे असे शॉप्स मिळतील जिथे सिरॅमिक आणि मातीच्या भांडी मिळतात. माझं ना ॲक्च्युली तुम्ही पाहिलं असेल ब्राऊन कलरचं दहीचं एक आहे भांडं, ते ना तुटलं, त्याचं झाकण आहे ना वरचं ते तुटलं, पण ते कसं तरी आता स्टिक करून मी म्हणजे ठेवलं आहे. मी परत एकदा ते लावून त्याच्यावरती झाकण ठेवलं, पण आता ते ना मला एकदम म्हणजे तुटलेलं नको ना असं मला ते फील झालं. म्हणून मी विचार केला की नवीन घेते आणि त्याला आता खूप वर्षसुद्धा झाले की ते यूज करते. म्हणून मला नवीन घेण्यासाठी मी उतरली. आता मी युजली कधीच त्या स्टोर्समध्ये जाते, कारण मला माहिती गेली की मग काहीतरी वेगळंच नवीन आपल्याला दिसतं, मग असं वाटतं की आपण घ्यायला हवं आहे. बट ह्यावेळेस मी उतरली कारण मला ते घ्यायचंच होतं. मी एका टायमाला त्याला सांगितलं की ते माझ्याकडे ब्राऊन कलरचं आहे, तर ब्राऊन कलरचंच हवं आहे मला, तर ते त्याच्याकडे नव्हतं. त्याला खूप शोधल्यानंतर एक मिळालं, मग त्याला बोलली, खूप रिक्वेस्ट केलं की त्याच्यावरचं जो झाकण आहे ना तो मला दे. तर मला म्हणतो की मॅडम मी झाकण कसं देणार, त्याचं लीड होतं त्याचं थोडंसं कलर निघालेलं. मी त्याला म्हणजे मी हे पण घ्यायला रेडी आहे, पण मला वरचं लीड दे तू काही करून, आणि तो रेडीसुद्धा झाला. पण नंतर दुसरा थॉट असा आला की आता काहीतरी नवीन कलरचं मी घेते ते बघू, म्हणजे आता तो थोडंसं असं जुनं पण झालं आहे, तर आता कुठेतरी दुसऱ्या गोष्टीसाठी ते यूज करेल, म्हणून ते घेण्यासाठी मी खाली उतरली. बट त्याच्याबरोबर एवढ्या साऱ्या गोष्टी मी घेऊन आली आहे ना, त्याला एकदम मस्त मला असं पॅक करून दिलं आहे आणि काय म्हणतात बॉक्समध्ये असं टाकून दिलं. सो मी पहिले सगळ्या वस्तू अशी बाहेर काढते आणि मग मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे माझा जुनावाला जो मी तुम्हाला सांगत होते. हे बघा आता मी हे असं स्टिक करून ठेवलं आहे. यात मी दही ठेवते आणि मस्त राहतं यात दही आणि छान होतं सुद्धा. म्हणजे घरी जर बनवण्याचं तुम्ही प्लॅन केलं तर खूपच छान पद्धतीचं पण होतं. सो आता त्याला रिप्लेस करून मी आणलं आहे हे वालं. मी बोलली काहीतरी नवीन ट्राय करूया. मग सनीने हा कलर चूज केला आहे. ह्यात असे वेगवेगळे सुद्धा आहेत लाईक ग्रीन, येल्लो. सो मग मी ब्लॅक घेतला. हा मी दहीसाठी आणला आहे. नायसा गेली आणि काय आणलं नाही असं होऊ नाही शकत. मग नायसाला पिगी बँक घेतला कारण तिचे जे 2 पिगी बँक्स आहेत ते फुल झालेले आहेत, म्हणून मग हा तिला आवडला. हा तिने घेतला आहे. हे छोटे छोटेसे असे कप घेतलेले आहेत कारण ना आम्हाला सगळ्यांना हे आवडतं, काय म्हणतात कोकम सरबत प्यायला फार आवडतं, म्हणून त्याला कधी कधी ना थोडंसं प्यायलं तरी बरं वाटतं. म्हणून मी छोटेसे असे क्यूट वाटत आहेत ना, म्हणून मी हे 6चं सेट आणलं आहे. 6चं सेट नाही मिळत, तर तुम्हाला एक हवं तर तुम्ही एक पण घेऊ शकता. त्याने मला 40 रुपीजला एक दिले. मला वाटतं थोडंसं महागच झालं ते, बट ठीक आहे. त्यानंतर हे लॅम्प घेतलं आहे ज्याच्यावरती तुम्ही कॅम्फरसुद्धा ठेवू शकतात, म्हणजे घरात एकदम छान असं सुगंध आणि दिसायलासुद्धा सुंदर आहे. सो आईनेसुद्धा हे घेतलं. आता हे कशासाठी हे नाही मला कळलं. हे ऑन ऑफ इथे. ही एक प्लेट घेतलेली आहे, कधीपासून घ्यायची होती. सनी मला कधीपासून बोलत होता की तू असं मस्त मातीचं एक प्लेट घे. माझ्याकडे भांडी तर आहेतच, म्हणून मग ही एक प्लेट घेतली. त्याला आवड आहे असं, कधी तो म्हणतो की कधी ऑथेंटिक फूड वगैरे तू बनवलं लाईक झुणका भाकर वगैरे, तर तू मला हे हात दे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून मी एक छोटीशी अशी वाट्या आणलेल्या आहेत. हे भाजीसाठी. हा एक पाण्याचा ग्लास. चमचा नव्हता त्याच्याकडे, त्याने खूप शोधलं वगैरे आणि मग त्याला फायनली ते मिळालं. आणि ही एक प्लेट. सो ही प्लेट आय गेस 180 रुपीजला आहे. 180 का 160 मला तो बोलला. ह्या ज्या वाट्या आहेत या 40 रुपीज ईच आहे. या आहे 20 रुपीज. ग्लास इज ऑल्सो 40 आणि स्पूनचं काय माहीत, स्पून त्याने लास्टला ठेवलं म्हणून मी विचारलं पण नाही त्याला. नायसाला सुद्धा हवी होती म्हणून नायसाला एक छोटीशी घेतली. आणि त्यानंतर एक छोटंसं मी असं हे घेतलं आहे अजून एक लोणचं वगैरे ठेवायला. म्हणजे युजली लोणचं तर आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो, बट जर कधी फंक्शन वगैरे असेल तर मग ह्याच्यात थोडंसं काढून सर्व करायला छान आहे. सो हे पण मला काहीतरी 120 रुपीजला मिळाले. आणि हे जे आहे हे 180 रुपीज. हां 180. आणि जे हे आहे ते 240 रुपीजला. आणि आईंनी तुळशी वृंदावनसुद्धा आणलेली आहे जी त्या पेपरमध्ये. सो ती
सो मी आता ती मुद्दामून ओपन नाही करत आहे. जेव्हा पण ओपन करेल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. सो अशा छान छान गोष्टी, खूप काही गोष्टी मला तिथे आवडलेल्या. पण मग मी विचार केला परत एकदा, जसं की मी दरवेळेस विचार करते की घेतल्यानंतर ह्या गोष्टी मी ठेवू कुठे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घेतल्यात ते खूप विचार करून घेतल्यात की हां मी आता हे घेतलं, मग ह्याच्या पुढे याचा यूज काय होणार आहे, आणि मग अशा प्रकारे ते घेतलं आहे. मला पहिलं असं वाटायचं जेव्हा पण मी तिकडनं पास व्हायची की मला वाटलं खूप महाग वगैरे असेल, कदाचित हे अजून स्वस्त सुद्धा मिळत असेल. आता लोणावळा कसं नाही बोललं तरी एक टुरिस्ट प्लेस आहे आणि मग ते त्याप्रमाणे कॉस्ट लावतात. कदाचित जर इकडे नॉर्मल लोकल ह्याला गेलो तर हे अजून मला स्वस्त मिळू शकतं, पण ठीक आहे. सो अशा प्रकारची आम्ही एक छोटीशी तिथे शॉपिंग केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली घरी आलो. कालचा व्लॉगमध्ये खूप लोकांनी सांगितलं की साताऱ्याला पण या. सो ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे की साताऱ्याला पण हे खूप खूप ब्युटिफुल असतं आणि दरवर्षी खूप लोक जातात. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर तिथे जाल तर प्लीज ते जे फुलं आहेत ना ते प्लग नका करू. आम्ही तिथे जेव्हा होतो खूप लोकांनी फुलं प्लग केली, खूप लोकांनी ते फुलांना असं हातात वगैरे घेऊन फोटोज वगैरे काढले. मला पर्सनली नाही आवडलं, कारण आपण त्यांचं जे सुंदरता आहे ती बघायला जातो. देवाने त्यांना एवढं छान असं बनवलं आहे, ती गोष्टी त्यांची सुंदरता, नेचर कसं घडवलं आहे देवाने, आपण ते बघायला जातो. वी मेड शुअर की आम्ही म्हणजे हर्ट नको करू, कारण तिथे ना एक प्रॉपर पाथ वगैरे त्यांनी बनवलं. असं नाही की आपण खूप असं घासून वगैरे जातोय. एका पॉईंटला इव्हन नायसाने सुद्धा फुलं प्लग केली. आम्ही तेव्हा कोणीच नव्हतं आणि एकदम अशी अचानक हातात घेऊन आली, फोटो वगैरे काढले मॅडमने. मला एवढं ते वाईट वाटलं ना. मी तिला ॲक्च्युली ते बोलले की चुकीचं आहे ना, आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली सुद्धा मस्त व्हाईट फ्लावर्स येतात, तिथे पण ती कधी कधी असं तिला फील होतं की आपण ते प्लग करूया. म्हणजे नाही, एकदम चुकीचं आहे. आपण फ्लावर्स प्लग करायलाच नाही पाहिजे, कारण त्यांचं जे नॅचरल ब्युटी आहे त्याला बघूनच आपल्याला एवढं छान वाटतं. आणि प्लग करून काय माहिती, आपण प्लग करतो मग ते खाली पडतात, मग त्याच्यावरती पायचं हे करून जातात. सो प्लीज असं नका करू. तुम्ही जर तिथे जाल तर मस्त असं उभं तिथे राहून वगैरे फोटो काढा. आम्ही लिटरली स्टोनवर उभं राहून वगैरे फोटो काढला. आता मी हे ठेवू कुठे असा मला मोठा प्रश्न आहे, म्हणून मी विचार करते की परत एकदा मी त्याला प्रॉपरली पेपर्समध्ये रॅप करून ठेवून देते, म्हणजे जेव्हा हवं असेल तेव्हा मी ते काढेल आणि यूज करेल. बाकीच्या गोष्टी तर इझिली लावू शकते सगळीकडे. जोजो करत होती. सॉरी आई लेट आली ना खाली. चपाती खाल्ली, बटाटा नाही खाल्ला. सुनायसा मॅडम आल्या मदत करायला लागले मला. अगं नीट तरी ओपन कर. एक हा किचन मध्ये ठेव, हा किचन मध्ये ठेव. कुठे? इथे लाव, इथे. मस्ती एवढी आहे.
नायसाची चल फ्रेश हो, चल तू फ्रेश हो जा. सो नायसा येण्याच्या आधी माझं बऱ्यापैकी सगळं काही आवरून झालं. फक्त ते कबडचं थोडंफार लावायचं होतं. सो वाजले आहेत संध्याकाळचे 8. नायसा मॅडमला खायचं आहे फ्राईज. आणि फ्राईज बोललं तर मी यूज करते एअर फ्रायर. ते डीप फ्रायपेक्षा दिस इज बेटर. सो माझ्याकडे आहे अगारोचा एअर फ्रायर ड्युएल आहे. आता इथे मी मस्त पटेटो कट करून घेतले. त्याला थोडंसं मीठ लावलं आहे, मिक्स केलं आहे आणि आता मी ह्यात ते टाकणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं काय म्हणतात तेल आपल्याला टाकायची गरज आहे तर तुम्ही ह्याच्यावरती तेलसुद्धा स्प्रिंकल करू शकतात. इट्स अप टू यू. सो माझ्याकडे हे बघा हे आहे. तर आपण फक्त असं थोडंसं केलं की जास्त तेल नाही लागत, फक्त ते स्प्रिंकल होतं. चला मग नायसासाठी फटाफट फ्राईज बनवते. तो फ्राईज ऑप्शन आहे. मी सेकंड ह्याच्यात बास्केटमध्ये टाकले म्हणून मी सेकंड चूज करते आहे. फ्राईज सिलेक्ट केलं ते आपोआप डिग्री म्हणजे काय म्हणतात टेम्परेचर सिलेक्ट करतो. अँड जस्ट हॅव टू स्टार्ट. जर तुम्हाला कमी मिनटासाठी हवं आहे तर तुम्ही इकडनं टाईमसुद्धा चेंज करू शकता. सॉरी फोकस माझा हात झाला आहे. टाईमसुद्धा चेंज करू शकता. सो इथे एवढे 18 मिनटं वगैरे लागत नाही, 10 मिनटात होऊन जातो. मी ट्रॅक करत राहते. तुम्ही इथे एक बल्बची साईन आहे. सो थ्रू दिस तुम्ही ते चेक करू शकता. इथे झाले. आणि इथे मी बनवते मशरूम. काही नाही, फक्त सॉते करणार आहे. गार्लिक थोडंसं असं मस्त ठेचून घेतलेलं आहे. ते बटरवरती थोडंसं गार्लिक टाकणार आहे. ह्याच्यावरती मी मिरची पावडर टाकली आहे. त्याच्यानंतर मी हे टाकणार आहे शेजवान सॉस, हे टाकणार आहे आणि मीठ, आणि फक्त मग ह्याला सॉते करणार आहे. छान लागतं. जर तुमच्याकडे गार्लिक पावडर असेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात. मग फक्त गार्लिक पावडर टाका. ह्याने सुद्धा टेस्ट खूप छान लागतं. नायसाचं नाश्ता रेडी आहे. काय केलं फेविकॉल सावले मग मी फेविकॉलचं मिक्स केले असे. मग मी हे पॉपेट झालं. मग मी काढलं माझी. सो तिने काय केलं बेसिकली हिचं सगळीकडे फेविकॉल लावलं, कलर केलं ना त्याला, पेंटिंग केली आणि मग ते त्याला तिने सुकट ठेवलं आणि हे न्यू पॉपेट बनवलंय तिने. त्यातला बिचारा आता तुटलं पण बाबू. सो ही आहे नायसाची नवीन क्रिएटिव्हिटी. सो नायसाचं हे काही ना काहीतरी नवीन चालू असतं. अरे मला खूप सारे पॉपेट्स पाहिजे असे बनवायला. त्या बाप्पासाठी बाप्पा असे पॉप 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 फोन पण अशी करणार हॅलो हॅलो असं मला बनवायचं होता. तर सगळे मी पॉपेट घेत आणि मी सगळं मी कलर पेंटिंग करणार, फेविकॉल लावणार, मग पॉपेट, मग फोन बनणार, बाप्पा खेळणार. बाप्पासाठी हे सगळं. सो मी हे ॲक्च्युली नायसाला करताना पाहिलंय, पण मी तिला कधी थांबवलं नाही. मी बघू काय करते ती. कारण कधी कधी ना आपण जर आपल्या मुलांना नाही थांबवलं, म्हणजे काही काही गोष्टीमध्ये ऑफकोर्स थांबवायला पाहिजे, बट जिथे आपण कधी कधी पॅरेंट्स ना आपण खूप चिडून जातो की अरे किती मेस करते, हे काय चालू आहे, सगळं वेस्ट करते, असं वगैरे आपण विचार केला ना, आणि तिथे ना आपण त्यांच्या क्रिएटिव्हिटीला स्टॉप करतो. आता मी मोठी झाली ना, आता काय केलं, सगळं क्लीन केलं. आता ती म्हणते की तिने जो पसारा केलेला रूम मध्ये तो तिने सगळं क्लीन केलं. शॉपकीपर सगळं क्लीन केलं. तुझी शॉपकीपर खेळत होती एका अच्छा खेळायचंय का. आता एका साईडला बिलिंग काउंटर बनवलं, एका साईडला सगळे प्रोडक्ट्स ठेवलेत आणि हीच कस्टमर आणि हीच सेलर. कस्टमर आता बेबीला
माझे स्टडीज बुक आहे तर मग पेन्सिल मग बिल्ड करते मी. पहिलं तिचा जो बेबी आहे ना त्याला ती घेऊन जाणार आहे तिकडे सुपर मार्केटमध्ये आणि मग तिचंच ते काहीतरी चाललं. तेच सांगते की जर तुमचं बाळ असं काहीतरी करत असेल तर थोडंसं वाट बघा त्यातनं काय क्रिएटिव्ह गोष्ट निघते. नाहीसा हे असं काही ना काहीतरी करत असते, ती तिच्याच ह्याच्यात असते. तिला एक फक्त सांगितलं की स्वतःला हार्म नाही करायचं, काही आगळ्या वेगळ्या गोष्टी घ्यायच्या नाही आणि जे पण घेशील ते आईला किंवा बाबांना किंवा आजीला विचारूनच घ्यायचं. मग ते फेविकॉल असो किंवा सीझर तर तिला नाहीच देत आम्ही. ती छोटीवाली जे खेळण्यातली ज्यांची जी सीझर असते ना ज्याला धार नसते ते तिने कधी घेतलं तर. आणि आम्ही ना तिला असं खूप एक्सपोजर दिलंय की तुला जे करायचं ना ते तू करू शकतेस. त्यानेच तिला ते तिचं जे थिंकिंग प्रोसेस आहे ना ते आता वाढत चाललंय. तिला समजतंय, तिला कलर कॉम्बिनेशन समजत आहेत की कोणता कलर कुठे टाकलं की ते छान दिसणार आहे. हे जे पॉपेटवाला ती जेव्हा करत होते हे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं की हे तिचं असं काहीतरी ती विचार करत असेल. बट ते किती तिने तसं हुबेहूब त्याचं ते हे केलं, म्हणजे मोल्डमधनं आपण काढतो ना तसं ते तिचं ते इमॅजिनेशन आणि मला ते आवडलं. सो मी खूप पॅरेंट्सला असं पण बघितलं जेव्हा ते लहान असतात ना त्यांना म्हणजे लिटरली 2-2.5 वर्षापर्यंत तुम्ही भरवा असं मी काय नाही म्हणते की नका भरू. पण मला असं वाटतं की त्यांच्या जर मोटर स्किल्स आपल्याला प्रॉपर करायचं असतील ना ठेवा त्यांच्या पुढं आणि त्यांना खाऊ द्या. आय नो ते मेस करणार आहेत कारण लहान आहेत ते मुलं, अजून त्यांना समजत नाही आहे. नाहीसा पण आता एवढी 5 वर्षाची होणार आहे, थोडंफार तिचं सांगतं इकडे तिकडे. पण तिला सवय लावली आहे की तू खायचं हाताने, कारण जोपर्यंत म्हणजे तोपर्यंत त्यांना ते समजणार सुद्धा नाही. लहान मुलांचं सुद्धा तसंच आहे. त्यांना कसं ते ग्रीप कळतं आणि तुम्ही जर त्यांच्या हातात द्याल ना तर त्यांना ते फील होईल. मी जेव्हा नाहीसा लहान होती ना तुम्ही कदाचित पाहिलं असेल आधीच्या ब्लॉग्समध्ये मी काही सेशन्स अटेंड केलेले तिच्याबरोबर. तिथे दर दिवसाला ना ते वेगवेगळं मोटर स्किल्स रिलेटेड शिकवायचं. मी ऑनलाईन ते केलेलं कोविडमध्ये. तर त्यांनी कलर्स वगैरे पण एवढा लहान वयात त्यांना सांगितलेलं की तुम्ही कलर्स वगैरे द्या की त्यांना ते फील होईल की ते कलर कसं आहे, एक त्यांना फील होईल. मग पुढ्यात काही गोष्ट घ्या की त्यांना ते फील होईल. हे पण काय म्हणते की तुम्ही त्यांच्या पुढ्यात द्या आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही जेवा. त्याने त्यांना समजेल की त्यांचा जो हात आहे तो, कारण लहान मुलांना नाही समजत की आपला जो हँड मुवमेंट जो तोंडापर्यंत येतो ह्याच्यानेच त्यांचे जे मोटर स्किल्स आहेत ना ते वाढतात. सो तुम्ही ट्राय करा. आय नो मेस खूप होतो पण जोपर्यंत मुलं मेस करणार नाही तोपर्यंत ते शिकणार सुद्धा नाही. आणि कोणीच एकदम डिसिप्लिनमध्ये डायरेक्टली शिकेल असं पण नाही आहे. पण सुद्धा ते शिकत आलोत तेव्हा आपण ते परफेक्ट झालो. सो तुम्ही तुमच्या मुलांना फ्री ठेवा, एक्सपोजर द्या. तुम्ही असं समजू नका की आता खूप लहान आहे म्हणून आपण नको, आपण ते खराब करेल, ड्रेस खराब होऊन द्या ड्रेस खराब. नाहीसा जेव्हा 6 महिन्याची होती तेव्हाच तिच्या पुढे आम्ही केक ठेवलेलं आणि तिने फुल धमाल केलेली त्या केक बरोबर. तुम्ही तिच्या त्या 6 मंथ बड्डेच्या ह्याच्यात पाहिलं सुद्धा असेल. ठीक आहे, होऊन दे मिस, जेवढं होणार आहे करू आपण चाफ. पण तिला ते ॲटलिस्ट समजेल की काय आहे. हा आमचं एक थॉट होता त्याच्या पाठीमागे. आणि खूप पॅरेंट्स हे पण असतं की नाहीसाला तुम्ही कशी सवय लावली. सो अशीच आम्ही तिला सवय लावली की स्वतःच्या हाताने तू कशी खाऊ शकते. खूप अर्ली एजलाच नाहीसाला हे स्टार्ट केलेलं. तिच्या पुढ्यात मी गोष्टी ठेवायची, ती हळूहळू स्वतः खायची. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, थोडासा वेळ लागेल. आणि परत एकदा सांगेल, मुलांना कंपेअर करू नका कोणतंच. म्हणजे आपण सुद्धा सगळे परफेक्ट नाही आहोत, आपल्यात पण खूप काही कमी आहे आणि आपण सुद्धा सगळे लोक वेगवेगळे आहोत. तसंच मुलांचं सुद्धा आहे. प्रत्येक बाळ हा वेगवेगळा आहे. प्रत्येक बाळाचा जो प्रोग्रेस आहे तो वेगवेगळा आहे. जे कदाचित आज नाहीसा करते, तुमचा मुलगा तुमची मुलगी काहीतरी वेगळं करत असेल, ते नाहीसाला कदाचित जमणार नाही. तुम्ही तेच सांगते की कंपॅरिझन करू नका. तुमच्या मुलामध्ये काय टॅलेंट आहे, तुमच्या मुलीमध्ये काय टॅलेंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला तुम्ही अजून कसं छान प्रकारे ब्लूम करू शकतात त्याच्यात तुम्ही प्रयत्न करा. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. नाहीसाला आज हवी होती ज्ञानासारखी खिचडी. सो मस्त ज्ञानासारखी खिचडी बनवून दिली, सॉफ्टवाली. मूग डाळ टाकलेलं, थोडंसं राईस टाकलेलं. जेव्हा आपल्याला एकदम सॉफ्ट खिचडी हवी असते ना तेव्हा डाळ थोडीशी जास्त टाकायची आणि तांदूळ थोडंसं कमी टाकायचं. हळद, मीठ, बटाटा
तिचं फेवरेट, आणि हिंग आणि मस्त शिट्टी दिली, एकदम सॉफ्ट असं भात झालेलं, पोट भरून ती आता जेवलेली आहे. आईसुद्धा जेवल्यात आणि मी सुद्धा जेवली आहे. सो या नोटवर मी माझा जो व्लॉग आहे तो एंड करते. सनी उद्या येईल, उद्या परत आल्यावर त्याचं क्लिनिक आहे आणि ठीक आहे, उद्या जे पण असेल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एअर फ्रायरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जर इन केस कोणाला हवं असेल. खूप लोक मला विचारतात तुम्ही लिंक्स नाही देत, पण डिस्क्रिप्शन चेक करा. जेव्हा जेव्हा मी मेन्शन करते तेव्हा तेव्हा लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असतात. नसेल तर प्लीज मला मेसेज करा. सगळे बॉक्समध्ये कलर्स गेले, दुसरा बॉक्स कुठे कलर्स आहे. फक्त मी युनिकॉर्नचा बॉक्सच यूज करते. हिची एक तर लँग्वेज मला पहिले फ्रेम करायला वेळ लागतो की काय बोलते. ठीक आहे, समजू शकतो. बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थोडी मी मोठी होते बघ, बघितलं. सगळेजण आपापली काळजी घ्या, एवढंच सांगेल. टेन्शन प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण आपण आपली लाईफ कशी लीड करायला पाहिजे ते आपल्या हातात आहे. काहीही म्हणजे जे काही डिसिजन्स असतील ते इमिडिएटली घेऊ नका, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला त्रास होईल. कधी कधी आपण खूप क्रुशियल डिसिजन्स घेऊन जातो आणि पाठीमागच्या लोकांचा विचार नाही करत. एवढंच म्हणेन मी. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.